नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आरोग्याशी जोडलेला आहे, सॅलड. आणि सॅलडबद्दलची एक सामान्य समजूत आज आपण तपासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बरं, अनेकांना असं वाटतं की आरोग्यदायी खायचं म्हणजे कच्चं खायचं, बरोबर? पण खरंच कच्चं सॅलड नेहमीच आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे का? चला आज यामागे काय सत्य आहे ते शोधून काढूया. ठीक आहे, तर सर्वात आधी आपण कच्च्या सॅलडच्या नियमाबद्दल बोलूया. म्हणजे हा लोकप्रिय आरोग्यदायी पर्याय इतका लोकप्रिय का आहे याचं विश्लेषण करूया. तर मग हे कटचे सॅलड म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. काकडी, गाजर, टोमॅटो, लेट्यूस यांसारख्या भाज्या ज्या अजिबात शिजवलेल्या नाहीत आणि म्हणूनच त्यातली पोषक तत्व आणि एन्झाईम्स जशीच्या तशी टिकून राहतात, कारण त्यांच्यावर उष्णतेचा काहीच परिणाम झालेला नसतो. आणि याचे फायदे पाहिले तर ते खरंच खूप आकर्षक आहेत. विटॅमिन सी तर भरपूर मिळतं, फायबरमुळे आपलं पचन सुधारतं आणि हो, वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. म्हणजे एकंदरीत कच्चा सॅलड म्हणजे विटॅमिन्स आणि फायबरचा खजिनाच आहे. पण इथे एक पण आहे. कच्च्या सॅलडचे फायदे तर आपण पाहिले, पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. आणि इथेच ही आरोग्यदायी वाटणारी गोष्ट थोडीशी गुंतागुंतीची होते. हो, यात एक मोठी अडचण आहे. कारण जे एका व्यक्तीसाठी अमृत ठरू शकतं तेच दुसऱ्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. म्हणजे बघा, कच्च्या भाज्या खाणं प्रत्येकाच्या शरीराला, विशेषतः पचनसंस्थेला पटेलच असं नाही. ज्या लोकांची पचनशक्ती थोडी कमकुवत आहे किंवा ज्यांना IBS सारखे आतड्यांचे आजार आहेत ना, त्यांच्यासाठी कच्च्या भाज्या पचवणं खरंच खूप अवघड होऊ शकतं. यामुळे काय होतं तर पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस होतो, अशा समस्या येऊ शकतात. म्हणूनच कच्चं सॅलड आरोग्यदायी असलं तरी ते सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल असं नाही, हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. मग यावर उपाय काय? तर तो आहे शिजवलेले सॅलड. चला तर मग आता या दुसऱ्या पर्यायाकडे वळूया आणि बघूया की भाज्या थोड्या शिजवल्याने आपल्याला काय फायदा होऊ शकतो. आता शिजवलेलं सॅलड म्हणजे काय? तर भाज्यांना खूप जास्त शिजवायचं नाहीये. ब्रोकोली, गाजर, पालक यांसारख्या भाज्यांना फक्त हलकंसं वाफवून घ्यायचं किंवा थोडं परतून घ्यायचं. आणि हो, तेल आणि मसाले अगदी कमी वापरायचे, जेणेकरून त्यांची पौष्टिकता टिकून राहील. आणि भाज्या शिजवण्याचा सगळ्यात मोठा फायदा माहितीये काय? ते पचायला खूप सोपं होतं. उष्णतेमुळे त्यातले हानिकारक जीवाणू असतील तर ते मरून जातात आणि काही पोषक तत्वांचं आपल्या शरीरातलं शोषण वाढतं. म्हणजे थोडक्यात शिजवल्यामुळे भाज्या अधिक सुरक्षित आणि पचायला सोप्या होतात. आता हे बघा, हे उदाहरण खूपच इंटरेस्टिंग आहे. टोमॅटो कच्चा खाण्यापेक्षा शिजून खाल्ला ना, तर त्यातलं लायकोपिन नावाचं एक खूप शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट आपल्या शरीराला जास्त प्रमाणात मिळतं. हे एक उत्तम उदाहरण आहे जे आपल्याला दाखवतं की कधीकधी शिजवणं किती फायद्याचं ठरू शकतं. तर मग आता प्रश्न उरतो, श्रेष्ठ कोण, कच्चं की शिजवलेलं सॅलड? चला, आतापर्यंत आपण जी माहिती पाहिली त्याचा आढावा घेऊन एका निष्कर्षापर्यंत पोहोचूया. ही स्लाइड बघितल्यावर चित्र अगदी स्पष्ट होईल. जर विटॅमिन सी जास्त हवा असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर कच्चा सॅलड हा उत्तम पर्याय आहे. पण जर पचनक्रिया सोपी करायची असेल आणि लायकोपेन किंवा बीटा कॅरोटीन सारखी पोषक तत्व जास्त मिळवायची असतील तर शिजवलेलं सॅलड निवडणं कधीही चांगलं. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? सर्वोत्तम उत्तर आहे दोन्ही. हो, आपल्या आहारात दोन्हींचा समावेश करणं आणि संतुलन साधणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. बरं, हे सगळं कळलं, पण आता हे ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरायचं? आपल्या रोजच्या जीवनात हा बदल कसा आणायचा? चला ते पाहूया. हे 3 सोपे नियम लक्षात ठेवले की झालं. 1. आपल्या आहारात कच्चे आणि शिजवलेले दोन्ही प्रकार ठेवा. 2. शक्यतो दिवसा कच्चं सॅलड खा आणि रात्री पचायला हलकं असं शिजवलेलं सॅलड खा. आणि 3. सगळ्यात महत्त्वाचं, भाज्या कच्च्या खा किंवा शिजवून, त्या नेहमी स्वच्छ धुवूनच वापरायच्या. तर या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मनात येतोच. खाण्यापिण्याबद्दलचे असे आणखी कोणते नियम आहेत जे आपण वर्षानुवर्षे डोळे झाकून पाळत आलो आहोत, पण ज्यांच्यावर पुन्हा एकदा विचार करण्याची गरज आहे? जरा विचार करून बघा.